त्याचबरोबर महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज या सर्वांना, त्यांच्या विचारांना आपणा सर्वांच्या साक्षीनं मी त्रिवार अभिवादन करतो। त्याचबरोबर या देशातल्या ज्या ज्या महापुरुषांनी दलितांसाठी, वंचितांसाठी, अस्पृश्यांसाठी ज्यांनी काम केलं, काम करताना जे खपले, झिजले, मेले, मग ते कुण्याही जातीचे असू द्या, कुण्या पंथाचे असू द्या, त्या सर्व महापुरुषांना वंदन करणं हे मी माझं कर्तव्य समजतो। म्हणून त्यांनाही या ठिकाणी मी प्रथम वंदन करतो। आज या ठिकाणी आपण आमच्या संदेशाला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित झाला। आपणा सर्वांना या ठिकाणी प्राध्यापक बालाजी आचार्य, माधव बनसोडे, बजरंग गायकवाड यांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतो। इकडल्या परिसरामध्ये बालाजी कोकाटे सर आहेत, त्यांनी संपर्क साधला, नितीन कांबळे असे प्रत्येकाने संपर्क साधला आणि आपण सर्वजण उपस्थित झाला। मला वाटतं या 20 वर्षामध्ये, 15-20 वर्षामध्ये आपल्या समाजाची बैठक झाली नाही, ही पहिली बैठक होत आहे। आता नितीननं सांगितल्याप्रमाणे आता लोकांना वाटतं साहजिक आहे, फक्त निवडणुका येत आहेत आणि निवडणुकीच्या दृष्टीनं काही खलबतं चालू आहेत का, काही कोणाचा स्वार्थ आहे का, तर कोण निवडणुकीला थांबणार आहे का, काही कोण देणार आहे का, असे अनेक प्रश्न मनात येणे हे साहजिक आहे। कारण आपण ज्या चष्म्याने पाहतो, समजा काळा चष्मा लावला तर काळीच माणसं दिसणार आहे, बरोबर आहे, आणि लाल चष्मा लावला तर लाल दिसणार आहे। म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा चष्मा लावून बघूया आणि समाजाच्या प्रश्नावर, विचारावर चर्चा करूया। या बैठकीला आपणा सर्वांसोबतच या ठिकाणी प्राध्यापक बालाजी आचार्य या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। खरं तर त्यांच्यासाठीच आपण जरा वेळ लागला आपल्याला। त्यानंतर मनोहर गायकवाड सर आहेत, रिटायरिंग कर्मचारी भालेराव साहेब, ती पॅन्थरची माणसं जुने, पुन्हा चुबडी बाकडेचे सगळे पॅन्थर आहेत, सगळे टेलर ही जुना पॅन्थर आहे आपले, हे सगळे मंडळी सगळी पॅन्थरची मंडळी, जुने पॅन्थरची मंडळी आहेत। आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आज का बैठक बोलवली हे तुम्हाला सविस्तर सांगतो। भारतीय दलित पॅन्थर का सुरू करावी हा महत्वाचा प्रश्न आहे। 1972 ला जे 59 ते 61 लोक ते एकत्र झाले, मग ते राजा ढाले असतील, नामदेव ढसाळ असतील, गंगाधर गाडे असतील, जमी पवार असतील, अशी 59 युवक मंडळाची फळी तयार झाली। या देशाला स्वातंत्र्य दिलं, देश स्वतंत्र झाला, देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं, समाज अज्ञान होता, अस्पृश्यता होती, त्याही काळात अन्याय अत्याचाराचे प्रकार वाढत होते, समाज अज्ञान होता, याची जाणीव बाबासाहेबांना होती। म्हणून बाबासाहेब त्या काळामध्ये म्हणाले होते की मी लिहिलेलं संविधान किती जरी चांगलं असलं, मी लिहिलेलं संविधान किती जरी चांगलं असलं तर संविधान चालवणारे जर नालायक निघाले तर काय करणार, संविधान चालवणारे नालायक निघाले तर काय करणार हा प्रश्न होता। आणि बाबासाहेबांनी एक तुम्हाला संदेश दिला होता की समाज अज्ञान आहे, पीडित आहे, वंचित आहे, दलित आहे, या समाजाचा विकास करायचा असेल, या समाजाला पुढे आणायचा असेल
तर या देशामध्ये संविधानानुसार लोकशाही प्रस्थापित आहे आणि लोकशाहीनुसार या देशामध्ये सत्ता महत्वाची, म्हणजे सरकार महत्वाचं आहे. या देशामध्ये संविधानानं दोन निर्माण केलं. काय निर्माण केलं? एक सत्ता, सत्तेमध्ये सरकार आणि शासन आणि प्रशासन दोन ठेवले. सरकार म्हणजे तुमच्यातून निवडून गेलेली माणसं शासन, आणि त्या शासनाच्या आधिपत्याखाली काम करणारी एज्युकेटेड IAS IPS माणसं म्हणजे प्रशासन. या दोघांची सांगड घातलेली आहे. आणि हे चालवणारे जर नालायक निघाले तर बाबासाहेब म्हणाले होते की तुमचे हक्क मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार आहे, तुम्हाला आंदोलन करावं लागणार आहे. हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे. बाबासाहेबांचा लढा एकीकडे सत्य जाण्यासाठी होता, पण बाबासाहेब सत्य जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. पण बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेत जाऊ दिले नाही. या देशातल्या प्रस्थापितांनी, या देशातल्या जातीवादी लोकांनी बाबासाहेबांना लोकसभेत जाऊ दिलं नाही. कारण लोकसभा काय आहे हे आपल्या लोकांना आजपर्यंतही कळले नाही. ज्या लोकसभेमध्ये कायदे तयार होतात, या देशाच्या विकासाचा आराखडा तयार केला जातो, त्या लोकसभेमध्ये बाबासाहेबांना जाऊ दिलं नाही. कारण या देशामध्ये जातीयता प्रस्थापित आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते या देशातल्या लोकांच्या डोक्यातली जात नावाची चीज वस्तू ही कधीच जाणार नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेत जाऊ दिलं नाही तर बाबासाहेबांच्या लेकराला लोकसभेत कोण जाऊ दे? कोणी जाऊ दे. म्हणून त्या काळामध्ये 59-61 लोकांनी एकत्र येऊन सत्तेधाऱ्याला जाऊ द्या, पण आपले हक्क मिळवून घेण्यासाठी आपल्याला समाजाचं संघटन उभं करावं लागेल असं 59-61 लोकांनी मुंबईमध्ये त्या चौपाटीवर बसून ठरवलं आणि त्याला नाव दिलं भारतीय दलित पंथ. ती भारतीय दलित पंथ कुणाच्या अधिपत्याखाली चालत नव्हती, कुणाच्या नेतृत्वाखाली चालत नव्हती. ती भारतीय दलित पंथ समाजाची होती. त्या भारतीय दलित पंथाचा मालक समाज होता, त्या भारतीय दलित पंथाचा चालक समाज होता. त्या काळामध्ये यंत्रणा नव्हती, काहीही नव्हतं, तर समाज हे संघटन चालवायचा. कारण प्रत्येकाला वाटायचं हे माझं संघटन आहे, माझ्या समाजाचं संघटन आहे. पण आज झालंय काय की आता संघटना निर्माण झाल्या. बाबासाहेबांना अपेक्षित होतं की संघटन म्हणजे एकजूट करा असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. कारण एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही, एकजूट झाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. म्हणून एकजूट राहण्यासाठी हे भारतीय दलित पंथ संघटन तयार झालं. आणि बघता बघता कुठला रेडिओ नव्हता, संदेश नव्हता, फोन नव्हता, हे नसताना सुद्धा समाजाने हे संघटन स्वीकारलं आणि गावागावामध्ये याचं वातावरण तयार झालं. प्रत्येक माणसं तयार झाली. या संघटनेमध्ये कुणी आदेश देत नव्हता, प्रत्येक जण माझं संघटन म्हणून पुढे येत होता. आणि त्या संघटनामध्ये मी 1980ला सामील झालो आणि 87ला मला वाटतं अहमदपूरमध्ये आलो. 87 पासून आता चुबळीचे हे सगळे माझ्यासोबत केलेलं आहे. आम्ही संघटन सुरू केलं. प्रत्येकाला वाटायचं की माझं संघटन आहे, माझ्या समाजाचं संघटन आहे, या दृष्टिकोनातून करत होतो. पण त्या काळामध्ये अन्याय अत्याचार तवाबी होता, आता बी आहे. पण अन्याय अत्याचाराला प्रतिकार करण्याची वेगळी पद्धत होती. आम्ही सगळे संघटित राहायचो. ग्रामीण भागामध्ये जर एखाद्यावर अन्याय अत्याचार झाला तर आम्ही पोलीस स्टेशन पाशी बोंबा मारत नव्हतो, अजिबात बोंब काय केलं, पोलीस स्टेशन समोर अजिबात बोंबा मारत नव्हतो. आम्हाला सांगितलं जात होतं, टेलर सारखा माणूस येऊन सांगायचा की गावातल्या फलाण्या हरामखोरानं फलाण्यानं आमच्यावर अन्याय केला, आम्हाला मारलं, आमच्यावर हल्ला केला. आम्ही बाजारची वाट बघत होतो, बाजारचा दिवस बघत होतो. कारण अत्याचार करणाऱ्याला सुद्धा अहमदपूरला यावं लागत होतं. अत्याचार करणाऱ्याला अहमदपूरला यावं लागत होतं. आणि
आम्ही त्यांना सांगत होतो की अत्याचार करणारा अहमदपूरमध्ये आला की आम्हाला सांगायचं. मग अहमदपुरातले सगळे पोरं आम्ही त्या अत्याचार करणाऱ्याला गाठायचो. मग तो कुठेही सापडो त्याला पालतं घालून तुडवायचो. त्याला पालतं घालून तुडल्यानंतर हा मेसेज तो अत्याचार करणारा गावात जाऊन सांगायचा, कुणाच्या बी नादा लागा, बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराचा नादा लागायचा. हे संघटन होतं आणि माझं संघटन वाटायचं. आणि यामध्ये मोठा वाटा मी सांगतो तुम्हाला, रघुनाथाईचं सांगवीच्या बोराचा वाटा राहायचा. रघुनाथाई सांगवीच्या 50-60 लोकांची टीम राहायची. तर दररोज यायचे संघटन. आता ते संघटन राहिलं नाही. गावागावामध्ये बाबासाहेबांनी मरताना सांगितलं की एक नेता माना आणि सगळ्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करा. सगळ्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करा. पर्यायाने बाबासाहेबांचे लेकरं शहाणे झाले. कार्यकर्ता कोणीच राहिला नाही. 2 दिवस अहमदपूरला आला की नेता तयार झाला. सगळे नेते झाले. कार्यकर्ता कुणीच राहिला. कारण प्रस्थापित लोकांना माहित होतं की आता हा समाज एकत्र झाला तर आपलं काही खरं नाही. म्हणून यांनी आपल्या माणसाला एकत्र होऊ द्यायचं नाही ही खूणगाठ मानली. कारण 1858ची लढाई आपण बघितलेली. भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये आपण एकत्र झालो आणि पेशव्यांच्या विरोधात लढाई केली. तर एकाएकाने 56 लोकांना बघितलं. एका लोकांनी 56 लोकांची पाठ लावली. हे इतिहास त्यांच्या अजूनही डोक्यात आहे. ते विसरलेलं नाही. आपण विसरून गेलो. त्यांनी तेव्हापासून आजपर्यंत खूणगाठ बांधली. आणि हे बाबासाहेबांच्या लेकराला एकत्र ठेवायचं नाही म्हणून त्यांनी तुम्हाला कानमंत्र दिला. प्रत्येकाच्या कानात बोललं. दाभाडेला सांगितलं की आपण सोनकांबळे तुझ्या विरोधात बोलतो आहे. सोनकांबळे कधीच विरोधात बोलला नाही. पण विनाकारण दाभाडेला सांगितलं की दाभाडे तुझं सोनकांबळेचं काय चालू आहे. सोनकांबळे तुझ्या विरोधात बोलला होता. पण दाभाडेनं सोनकांबळेला विचारलं नाही. डोक्यात गाठ बांधली. माझा विरोध आहे मी त्याला बघून घेतो. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी जाऊन सोनकांबळेला सांगितलं की सोनकांबळे तुझं दाभाडेचं काय चालू आहे. दाभाडे तुझ्याला विरोधात बोलला होता. मग सोनकांबळे की दाभाडेला जाऊन विचारलं नाही. त्याने डोक्यामध्ये खूणगाठ बांधली आणि इथून दोघांच्या दुश्मन्या सुरू झाल्या. पहिली दुश्मनी महारामांमध्ये पेटवली. बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाला जवळ केलं. मातंग समाजाच्या जास्तीत जास्त परिषदा बाबासाहेबांनी घेतल्या आणि पहिला ते त्यांचा कट यशस्वी झाला की त्यांनी मातंग समाजाला आपल्यापासून बाजूला काढलं. आजही आपण मातंग समाजाच्या सगळे विरोधात. आपण इतिहास विसरतो. बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस महाडचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला त्यावेळेस बाबासाहेबाला संरक्षण देणारी कोण माणसं होती. कोण होती. मातंग समाजाची माणसं होती. पुजीराम कांबळेसारखा माणूस हात तोडले तरी देवी म्हणला कोण होता. मातंग समाजाचा माणूस होता. बाबासाहेब तानेले गेले. समोरून तानेले गेले. माझा बाप माझ्या समोरून गेला पाणी पिता. जीवदान देणारा कोण होता. सोनबाई. अशा म्हणजे क्रांतिकारी माणसाला आपल्यापासून दूर केलं. त्यांनी तिकडे राहिले आपण इकडे राहिलो. ही पहिली ठिणगी पाडली गेली. हे काम 72ला दलित क्रांतीला सुरू करेल आणि तेव्हापासून समाजामध्ये एकजूट तयार झाली. पण कालांतरानं 1972ची चळवळ 1994-95ला बंद केली. मध्येच नामांतर आलं. नामांतराच्या आपण नामांतर कधी मागितलं होतं का. आपण नामांतर कधीच मागितलं नव्हतं. नामांतराची मागणी प्रस्थापित लोकांनी केली. बाबासाहेब काही एवढे छोटे होते का. एका विद्यापीठाला द्यायचं. पण ते आपल्याला भावनिक करून त्यांनी राजकारण केलं. आपल्याला राजकारण कळालं नाही. पण आज यंत्रणा आपल्या हातात आहे. आपण आता ओळखलं पाहिजे. आपण चालाक झालं पाहिजे. आपण संघटित झालं पाहिजे. अनेकांनी या ठिकाणी सांगितले की आमच्या स्मशानभूमीचा प्रश्न आहे. कुणाचा रस्त्याचा प्रश्न आहे. कुणा शेडचा प्रश्न आहे.
अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. याचं एकमेव कारण आहे की आपण एकजूट नाही, आपण संघटित नाही. आपण संघटनात गेलो, अनेक संघटनामध्ये गेलो. आता पॅन्थर सारख्या संघटना अनेक निर्माण झाल्या. ब्लॅक पॅन्थर झाली, ब्ल्यू पॅन्थर झाली, रेड पॅन्थर झाली, ग्रीन पॅन्थर झाली. काय काळा गोरा हिरवा निळा अनेक पॅन्थर तयार झाले. पण तुला ध्येय माहित नाही, धोरण माहित नाही, संघटन कशाला म्हणावं आणि संघटना कशाला म्हणावं हेच त्यांना कळलं नाही. समाज तर अज्ञान आहे. समाजाला आजही अज्ञान आहे. आपलं अज्ञान हे त्यांना होत आहे, हे त्यांचं भलं होत आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला या दृष्टिकोनातून आपण एकत्र बोललोय. भविष्य काळामध्ये आपल्याला संघटित राहण्याशिवाय, एकजूट राहण्याशिवाय पर्याय नाही. आता कारण ज्या लोकसभेमध्ये बाबासाहेबांना या देशामध्ये जाऊ दिलं नाही, हा सगळ्यात शेवटचा प्रश्न झाला. सत्ताधारी लोकांनी, मग सत्तेत कोणी असतील, सत्ताधारी लोकांनी आजपर्यंत आपल्याला भारतीय संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी कुणी केली का? कुणी सत्ताधाऱ्यानं केली नाही. आपण त्याच्याकडे गांभीर्यानेच घेत नाही. आपण बाबासाहेबांचं संविधान माझ्या बापानं लिहिलंय म्हणून छाती बडवतो, ऊर बडवतो, पाठ फुटून घेतो. पण बाबासाहेबांच्या संविधानात काय लिहिलंय हे कुणीच वाचत नाही. कोण वाचलं? अरे जे वाचले ते सत्तेत गेले. आपण वाचलो का? किती लोकांना माहिती सांगा? किती लोकांच्या घरी संविधान आहे सांगा बरं? कुणाच्या घरी संविधान आहे? एकट्याच्या घरी संविधान. कुणाच्या घरी आहे संविधान? तुमच्या घरी, दोघाच्या, तिघाच्या, 4, 5, लय झालंय बाय. 100 लोकांमध्ये 7 लोकांच्या घरी संविधान आहे. किती लोकांना संविधान वाचलंय? वाचलो का? संविधानातल्या मूलभूत हक्क कुणी वाचले का? नाही वाचले. या देशातल्या राजकर्त्यांना तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य हे फुकट दिलं पाहिजे, मोफत दिलं पाहिजे. हे राज्य सरकारचं काम आहे आणि केंद्र सरकारचं काम आहे. हे सरकार करतंय का? आपण कशात होऊन जातो? आपल्याला 60 वर्षाची पगार मिळते की नाही? आपल्याला घरकुल आलं की नाही? एकाला विहीर मंजूर झाली की नाही? कुणाला टेलरिंग मशीन मिळाली की नाही? याच्या पलीकडे काय आपल्याकडे काय का? काय विचार करा. आपल्याला टेलरिंग मशीन दिली जाते आणि अडाणी अदानी सारख्या माणसाचे 48,000 कोटी माफ केले जातात. किती फरक आहे बघा. आपण 5,000च्या सिलाई मशीन मध्ये खुश होतो आणि अडाणी अदानीचे 48,000 कोटी माफ करतात. किती फरक आहे. आपण किती येडे आहोत, किती येडे आहोत सांगा मला. कारण आपण शहाणे झालो नाही. आपल्या शहाणं होणं गरजेचं आहे. कारण या देशामध्ये आपल्या समाजाचा विकास करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागते. आपण बघतो की नाही, राज्य सरकार बजेट मांडते. काय मांडते? आर्थिक बजेट मांडते. बजेट मांडत असताना त्या सरकारला बंधन आहे की ज्या ज्या जातीचे माणसं आहेत त्या जातीच्या लोकसंख्येच्या आधारावर, समजा आपले 2 कोटी लोक आहेत, तर 2 कोटी लोकांच्या विकासासाठी किती पैसे लागतील? मग शिष्यवृत्ती असेल, घरकुल असेल, कर्ज असेल, महात्मा फुलेचा असेल, शिक्षणासाठी असेल, काय या सगळा आराखडा केला जातो. त्या लोकसंख्येच्या आधारावर तिथं पैसे तरतूद करावी लागते. करतं का सरकार? करत नाही. आणि जर केलं 1,500 कोटी तर ते मार्च पर्यंत ठेवतंय आणि मार्च झाला की मग कोण करतं? वळून टाकतं. दुसरीला खर्चून टाकायचं. कुण्या मंदिराला खर्च, कुण्या रस्त्याला खर्च. ह्याच्यावर कोणी बोलतंय का? बोलत. म्हणून आपला नेताही बोलत नाही आणि कार्यकर्ता तर अज्ञान आहे, समाज अज्ञान आहे. म्हणून तुम्हाला जागृत झालं पाहिजे, तुम्ही शामिल झाले पाहिजे. आज शिक्षण शिकायचं म्हटलं तर शासनाने शाळा काढल्या जिल्हा परिषदेच्या, पण त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण होतंय का? होतंय का? मी काही शाळांमध्ये बघितलं, पहिलीच्या वर्गामध्ये 5 विद्यार्थी. किती? सरकारी शाळेमध्ये 5 विद्यार्थी आहेत. मास्तराला पगार 60,000 70,000 दिला जातो. मास्तराचे लेकरं दुसऱ्या शाळेमध्ये,
जिल्हा परिषदेमध्ये शाळा शिकवणाऱ्या मास्तरांचे लेकरं दुसऱ्या शाळेमध्ये आहेत आणि आमचे गोरगरिबाचे लेकरं त्या शाळेमध्ये आहेत. त्याला कुठलीही सुविधा मिळत नाही, अभ्यास करायला काही मिळत नाही, लेकरू पर्याय मिळत नाही आणि लेकराकडं लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही. कारण 18 पिढी तरी आपल्या पदरात आहे. आपल्याला काम केल्याशिवाय आपलं पोट भरत नाही. कुटुंबाची जबाबदारी आपल्या असल्यामुळं आपण लेकराकडे लक्ष देत नाही, म्हणून आपल्या लेकराकडे शिक्षण होत नाही. पण त्या जिल्हा परिषदेला सोडून दुसऱ्या शाळा मंजूर केल्या, त्या शाळेमध्ये मास्तराला पगार नाही, 8,000 10,000 पगार दिले जातं, पण कॅटेगरीचं शिक्षण दिलं जातं, करून घेतलं जातं. अशा शाळा प्रस्थापित लोकांनी मंजूर करून घेतल्या, सरकारने त्याला मंजूर केलं आणि त्या शाळेमध्ये 30,000 रुपये फी देऊन त्यांचे लेकरं शिकू लागले, त्यांना शिक्षण चांगलं मिळालं, ते लेकरं डॉक्टर इंजिनियर होऊ लागले. आणि याच्या पलीकडे 10वी पास झाल्यानंतर क्लासेस सुरू झाल्या ट्युशनच्या, तिथं 17-80,000 फीस आहे, तिथे आपण देऊ शकत नाही. म्हणून आपले लेकरं जैसे त्या अडाणी राहिले आणि पैसेवाल्याचे लेकरं शिकून पुढे गेले. म्हणजे शिक्षणाचं आरक्षण सुद्धा आपल्याला दिलं जात नाही, शिक्षणाच्या सवलती आपल्याला दिल्या जात नाही. म्हणून आपला समाज अजूनही तसाच आहे आणि भविष्यात काय अवस्था होईल आपल्या लेकराची आपण शिकू शकणार नाही. हे तुमच्या डोक्यात बसलंय, हे तुम्हाला गांभीर्याने घ्यावं लागेल. आणि अशा परिस्थितीतून आपली लेकरं जरी शिकली तरी नोकऱ्या नाही, बॅकलॉग भरला जात नाही. आता ह्या सरकारनं आता तोंडाला पानं पुसायचं काम केलंय. 10,000 5,000 6,000 कोणतं लाडका भाऊ योजना सुरू केली. अरे या शासनाला बॅकलॉग नोकऱ्या देण्याचा अधिकार आहे, पण तो अधिकार आपल्याला घ्यायचे, सरकार देत नसत तर हिसकावून घ्यायचे. याच्यासाठी आपल्याला संघर्षच करावा लागतोय. संघर्षासाठी कुणी तयार नाही, संघर्षासाठी कुणी यायला कुणी धजत नाही आणि आपला नेता कुणी बोलत नाही. आपले नेते सगळे निवडणुकीच्या मागे लागले. दर 5 वर्षाला निवडणूक येऊन आली की याला उभं करा, त्याला उभं करा, त्याला उभं करा. पण मी अगोदर सांगितलं की आपल्याला कुणालाच सत्तेत जाऊ देत नाही. बाबासाहेबांना जाऊ दिलं तर आपला कोण जाऊ देणार आहे? ही तर काळ्या दगडावरची रेग आहे, ही काळ्या दगडावरची रेग आहे. बाबासाहेबांना जाऊ दिलं नाही तर बाबासाहेबांच्या लेकराला सत्तेत भविष्यातही जाऊ देणार नाही. म्हणून आपण गबसणार आहोत. सत्तेचा मार्ग जरी आपला बंद झाला असला तरी संघर्षाचा मार्ग आपला मोकळा आहे. संघर्षासाठी तो तयार होणार आणि जो जो संघर्षासाठी तयार राहणार आहे तो खरा बाबासाहेबांचा अनुयायी राहणार आहे. आणि तो संघर्ष तुम्हाला स्वतःसाठी करावा लागणार आहे, तुमच्या कुटुंबासाठी करावा लागणार आहे, समाजासाठी करावा लागणार आहे आणि तालुक्यासाठी करावं लागणार. कारण आता तुम्हाला सांगायला कोणी येणार नाही. आता काही लोकांचा समज झाला असेल की आता निवडणुकामुळे मी आलो, अजिबात नाही. सर्वांना मी सांगू इच्छितो की आता माझं 59-60 वर्ष होऊ लागलेलं आहे. कुणीही सांगावं मी या तालुक्यामध्ये कुण्या हरामखोर पुढाऱ्या पुढे लाचारी केली, कुणाही सांगावं आणि तुम्हाला अधिकार आहे समाज म्हणून तुम्ही मला कुठलीही सजा देऊ शकता. या तालुक्यामध्ये काढलं कुण्या पाटला पुढे किंवा कुण्या पुढाऱ्यापुढे अजिबात लाचारी केली नाही, संघात ज्ञान आहे. पण मी ठणकावून बोलू इच्छितो की आता तुम्हाला संघर्षच करावा लागणार आहे. कुठलाही माणूस तुम्हाला आता काही उमेदवार असेल, निवडणुकीचा आमदार असेल, खासदार असेल, कुणी आपल्याला काही देऊ शकणार नाही. दुसरी महत्वाची धोक्याची घंटा अशी आहे, शिक्षणापासून तुम्हाला वंचित ठेवलं, नोकऱ्यापासून वंचित ठेवलं आणि तुमचा विकास होण्यासाठी जे महात्मा फुले मंडळ निर्माण केले त्यालाही निधी दिला नाही. शेळ्या मेंढ्या देत होते, पहिलं गाई देत होते, तेही नाही. आता ऑनलाईन मुळे कुणाला देऊलाच पता लागत नाही. पण आपला विकासही त्या ठिकाणी बंद केला. सगळ्या बाजूने आपली कुंडी केलेली आहे आणि आपल्या समाजाला कुंडीतून, दारिद्र्याच्या कुंडीतून बाहेर काढण्यासाठी पुढे कोणीच येत नाही. गावागावामध्ये संघटना काढल्या गेल्या. कोणतरी एखादा नगरेश्वर सांगते कारण आपली पोरं बेकार आहेत, सुशिक्षित बेकार आहेत, नोकऱ्या नाहीत, चाकऱ्या नाहीत, उत्पन्नाचं साधन नाही, मायबाप कामाला जातात, कामाला गेलेल्या मायपाला आपण पोरं मागू शकत नाहीत पैसे. आजचा दिवस कसा वागतो, आपला दिवस कसा जाईल, आपल्याला काय मिळतंय आज, आजचा प्रश्न, आजचा काही मिळतंय का, त्याच्यासाठी नवीन पिढी मागे लागलेली आहे. आणि त्यातल्या त्यात इथल्या प्रस्थापित लोकांनी आपल्या युवा पिढीला व्यसनाधीन केलेलं आहे आणि बर्बाद करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे.
म्हणून यापासून आपल्याला सावध राहायचे. भविष्यामध्ये आपल्याला हे जर सगळं रोखायचं असेल तर आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे. भारतीय दलित पॅंथर एकमेव संघटना असं होतं की माझ्या समाजाचं संघटन आहे, माझ्या समाजासाठी मला करायचं आहे. आणि या ठिकाणी या दलित पॅंथरमध्ये कुणीही नेता राहणार नाही, कुणीही निवडणूक लढणार नाही. या ठिकाणी समाजाचे प्रश्न, आता अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. इथला एक तरी आपल्याला सत्तेत जावं लागेल आणि सत्तेत जायचं नसेल तर तुम्हाला एकजूट होऊन आपला झेंडा खांद्यावर घ्यावा लागेल आणि त्या झेंड्याला आपल्या समाजाचा निर्भीड निगरगट्ट असा दांडा असला पाहिजे आणि झेंडा खांद्यावर घ्यायचा आणि हक्क आपल्याला देत नसेल तर तो झेंडा उलटा करायचा आणि तो दांडा त्या प्रस्थापितांच्या सरकारच्या पाठीत आपल्याला आपल्या हक्क मिळणार नाही. याच्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. भारतीय दलित पॅंथर 1994-95 रिपब्लिकन ऐक्यामध्ये विलीन झाले. भारतीय दलित पॅंथरनं त्या काळामध्ये निर्भीडपणे काम केलं. नेत्याला एकत्र करण्याचं काम सुद्धा भारतीय दलित पॅंथरनं केलं. एखादा नेता चुकत असेल तर त्याचे कपडे फाडायचं काम सुद्धा भारतीय दलित पॅंथरनंच केलं. भारतीय दलित पॅंथरनं काम केलं. सगळ्याला एकजूट करण्यासाठी भारतीय दलित पॅंथरचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसून ते एकत्र नाही झाले तर त्यांना एकत्र बोलवलं. मग ते रासू गवळे असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, जोगेंद्र कवाडे असतील, रामदास आठवले असतील, सगळ्यांना एकत्र केलं. सगळ्यांचे कपडे फाडले, काही पळून गेले. एकटा आठवले साहेब मात्र सापडला. आठवले साहेबांना रस्त्यावर एवढं धुतलं ते त्यावेळेस ते ट्यूब चॅनल काढून बघा. बाकी सगळे नेते पडून गेले पण आठवले साहेब एकटा तिथं खंबीर उभा टाकला. मला म्हणला समाज माझा आहे, समाजाचं संघटन आहे, माझा समाज माझं संघटन. समाजानं दिलं मला मान्य आहे. तसं इथं नेता कुणी नाही. समाज हा संघटन ह्या शक्तीचा, एकजूट शक्तीचा मालक समाज आहे. तुम्हाला मालक होऊन चालणार आहे. तुम्ही याचे चालक आहात. तुम्हाला तुमच्या हातात घेऊन हे सगळे चालवायचे. नाहीतर मग अन्याय अत्याचार वाढणार आहे. आजही होते, मागही होते, पुढे होणार आहे. पण भारतीय दलित पॅंथरच्या काळामध्ये अन्याय अत्याचाराचं प्रमाण कमी होतं. आता प्रमाण वाढले जात आहे. बलात्काराचे प्रमाण वाढले, अत्याचाराचे प्रकार वाढले. आजपर्यंत आपण तुम्हाला सांगतो नुसते मोर्चे काढले, आंदोलन काढले. आता एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये एखादी तक्रार करायची किती लोकांना माहिती आहे सांगा. गावामध्ये अन्याय झाला तर आपल्याला फिर्याद देता येत नाही. फिर्याद देण्यासाठी तालुक्याला येतो. मला माहिती आहे, बघितलेल्या सगळ्या गोष्टी. आणि मग माझ्यासारख्या माणसाला लई लोकांना फिर्याद देता येत नाही. बघितलं की आपण एका वकिलाला फिर्याद द्यायला 4 पानं फिर्याद दिली. किती? 4 पानं. मी लगीला उठलो, लगीन गेलो, असं गेलो, तसं गेलो, मग पुन्हा काय झालं. हे सगळ्या गोष्टी अशा लिहायच्या नसतात. वकिलांना फिर्याद अशी लिहिली होती आपल्या काळामध्ये. बरोबर का? आपल्याला फिर्याद देता येत नाही. फिर्याद कशी द्यावी कळत नाही. ठाणे अंमलदारला कसं बोलावं कळत नाही. पीआयला कसं बोलावं हे कळत नाही. हा नुसता गोंधळ करतो आपण आणि एफआर फाडून मोकळं होतो. पण मला एक गोष्ट सांगा, एफआर फाटल्यानंतर प्रश्न मिटला का? त्याच्या पुढचा प्रश्न असा असतो की एफआर फाटल्यानंतर ती केस मजबूत करण्यासाठी तुम्हाला पंचनामा करावा लागेल. तिथं साक्षीदार तुम्हाला द्यावं लागेल. साक्षीदार तुमच्या म्हणण्याप्रमाणे साक्षी नोंदवली पाहिजे. साक्षीदार मजबूत घेतले पाहिजेत, ना फुटणारे साक्षीदार तुम्हाला घेतले पाहिजेत. याचं ज्ञान आपल्याला नसतं. एफआर फाडून मोकळं होतो. पण एफआर फाटल्यानंतर सुद्धा हे पोलीस प्रशासन जे असतं, ज्याचं सरकार असतं ना, सरकार, त्याचं पोलीस प्रशासन असतं. त्याच्या इशाऱ्यावर ते काम करतं. आणि अन्याय अत्याचार करणाऱ्याचं सरकार असतं. आपलं कुणीच नसतं. आमदार नसतं, खासदार नसतं. आता तर अन्याय अत्याचाराचा प्रकार एवढा वाढलाय की तुम्ही ठाण्यापर्यंत पोहोचेपर्यंत तुमच्यावर गुन्हा दाखल होतोय खोटा. कारण तुम्हाला फिर्याद कशी द्यावी हे माहित नाही. कारण गावामध्ये अन्याय झाल्यानंतर तुम्हाला पोलिसला कॉल करायचा फोन नंबर हे सुद्धा तुम्हाला माहित नाही. कारण ते फोन आपण करत नाही. कारण मोबाईल सगळ्याकडे आहे. मोबाईलवर सुद्धा तुम्हाला फिर्याद देता येते, पण ती आपण देऊ शकत नाही, देता येत नाही. ज्ञान नाही, त्याकडे ध्यान नाही. पण त्या अन्याय करणाऱ्यांनी हे सगळं ज्ञान शिकलेलं आहे. एक तर तुम्हाला मारू लागले आणि गावात बसून फिर्याद तुमच्या चोरीची देऊ लागलेत, ऑनलाईन फिर्याद देऊ लागले. ऑनलाईन देत असल्यामुळं फिर्याद ऑनलाईन झाली आणि पैसे सुद्धा ऑनलाईन आहेत.
पैसे सुद्धा मोबाईल मध्ये आहेत, त्या फोदारचा नंबर त्याच्यापाशी आहे पण तुझ्यापाशी नंबर नाही, त्याला मोबाईल मधून पैसे त्या फोदारला पाठवून द्यायला आणि तक्रार मी तुझ्या विरोधात देणार आहे, तू तक्रार लिहून जाईपर्यंत तुझ्या ठोपराला टाकून तुला जेलमध्ये टाकायला, ही पद्धत चालू आहे. याचं गांभीर्य कुणी घेतलं का? कुणीही गांभीर्य घेतलं नाही. म्हणून तुम्हाला आता ह्या गोष्टी शिकावं लागतील, गांभीर्याने घ्यावं लागतील. आजपर्यंत आपण अन्याय झाला, अत्याचार झाला, आपण शिंगा केला, बोंबललो, पण एक केस दाखवा मला अट्रॉसिटी मध्ये एक सजा झाली, एक केस दाखवा. अट्रॉसिटी ऍक्टच्या एका गुन्ह्यामध्ये सजा झालेली मला महाराष्ट्रामध्ये दाखवा. एकही गुन्ह्यात अट्रॉसिटी मध्ये सजा झाली. पर्यायानं इथल्या सरकारनं आम्हाला पाठवायला सुरुवात केली की सगळ्या खोट्या अट्रॉसिटी. अट्रॉसिटीचा हत्यार तुमच्यापासून काढणार, तुमच्यापाशी काय राहणार आहे? म्हणून तुम्हाला ज्ञान सुद्धा झालं पाहिजे, प्रतिकार करण्याविषयीचं ज्ञान झालं पाहिजे. अनेक प्रकरणं आपल्या पुढे आहेत, एफआर फाडत असताना सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे काय केलं पाहिजे. कारण आपलं सत्तेत कुणी नाही, आपलं सत्तेत कुणी नाही. म्हणून तुमच्यावर एफआर फाडण्यासाठी माझं कोण ऐकणार आहे का? रमेशभाई खंडाळेचं कोण ऐकणार आहे का? ऐकणार नाही. मग त्या प्रशासनावर तुम्हाला जर पकड करायची असेल तर तुम्ही एकजुटीनंच पकड केली पाहिजे. तुम्ही एखाद्यावर अन्याय झाला, सगळं एवढे माणसं जर ठाण्यात गेलो तर माईचा लाळ तुमचं काही रोखू शकत नाही, तुमचं सगळ्या गोष्टी. पण एकटा व्यक्ती काही करू शकणार नाही. एक तर सत्ता हस्तगत करा, नसेल तर मग तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि संघर्ष करताना सुद्धा तुम्हाला सज्ञानी सुशिक्षित चळवळ तुम्हाला सुरू करावं लागेल. संघर्षही शिक्षितपणाचा करावा लागेल. गुन्हा दाखल कसा करावा याचं शिक्षण तुम्हाला झालं पाहिजे, याचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं पाहिजे. कारण एफआर दाखल झाला की ते 3 प्रकारे कॅन्सल केला जातो. काय केला जातो? 3 प्रकारे, ए फायनल, बी फायनल, सी फायनल. आपण एफआर फाडला की निघून जातो. पण तिथं पोलीसवाले हुशार असतात. तपास अधिकाऱ्याला लय मोठी ताकद दिलेली आहे. तपास अधिकारी एक आपण म्हणतो ना, जज लय मोठा आहे, एसपी मोठा आहे, आयजी मोठा आहे, काही मोठा नाही, तपास अधिकारी मोठा आहे. तपास अधिकाऱ्याने ठरवलं एकाला ताब्यात घ्यायचं की ते काही करू शकतंय. म्हणून तपास अधिकाऱ्याचं सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. तपास अधिकाऱ्याला सुद्धा कसं तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे हे तुम्हाला शिकलं पाहिजे. हे शिकवलं जात होतं मानवी अकॅडमीमध्ये, ते आता बंद पडलेलं आहे. दलित पॅंथरच्या त्या काळामध्ये कुणी शिकवलं जात नव्हतं. फक्त आपल्या ताकदीच्या दमावर आपण सगळ्या गोष्टी करत होतो. पण आता ताकदीवर गोष्टी चालणाऱ्या नाहीत. आता कार्यकर्ता प्रशिक्षित झाला पाहिजे. कार्यकर्त्यावर केस होणे सुद्धा आता परवडणार नाही. काय केलं? आम्ही केस घेतल्या अंगावर. मला तर माहित आहे माझ्या एवढा पोलिसांनी या जिल्ह्यात कुणी मार खाल्ला नव्हता. पोलिसांचा मार माझ्या एवढा या जिल्ह्यात कुण्या कार्यकर्त्यांना खाला नाही. आणि कुणासाठी? काय कर बरं का? समाजासाठीच मार खाल्लेला आहे. समाजासाठी जेलमध्ये गेलेला आहे. कारण मला कुठली निवडणूक लढायची नाही. मला सांगतो, माझं 59-60 वर्ष झालं, मी निळा झेंडा कधी खांद्यावरला काढला नाही. मला जाणीवपूर्वक सांगू इच्छितो, गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये खासदार आपल्या जातीचा होता. त्या जातीच्या खासदारांना आम्ही मदत केली का? चूक केली का? आचार्य सर असतील, मिया सर, माधव असतील, मनोहर गायकवाड असतील, अजून तुकावळे साहेब असतील, सगळ्या लोकांनी आपण खासदारांना मदत केली. खासदार जातीचा होता. कारण आपल्याला माहित असावं, बाबासाहेबांनी जातीला प्रमाण मानलं की नाही. बाबासाहेबांनी जातीला मानलं. जातीला बाबासाहेबांनी मानलं नसतं तर तुमचे आमचे हाल काय झाले असते? डोळे झाकून विचार करा. कारण बाबासाहेब या जगातले कुबेर झाले असते. बाबासाहेबांनी स्वतःचे 4 लेकरं केली तरी परवा केली नाही. 4 लेकरांना औषध मिळालं नाही, गोळ्या मिळाल्या नाहीत, मरताना झाकताना कपडा मिळाला नाही. बाबासाहेबांनी तुम्हाला महत्व दिलं. तुम्ही जातीचे 7 कोटी लेकर होत आहेत. 4 माझे मेले तर गेले, पण 7 कोटीच्या उद्धारासाठी मला करायचे. म्हणून बाबासाहेबांनी जातीसाठी केलं. म्हणून जातीचं प्रमाण मानणं हे कर्तव्य समजून आम्ही खासदाराचा प्रचार केला. आम्ही चूक केली का? पण काही इथले पुढारी, आपल्या जातीचे पुढारी काही आमच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. आम्हाला त्याचा काही गम नाही. कारण जो करतो त्याच्याच मागे लागतात असं म्हटल्याप्रमाणे आम्ही जातीच्या पुढाचा खासदाराचा प्रचार केला. पण तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की आता ही चळवळ का निर्माण करावी लागली, का पुनर्जीवित करावी लागली,
देशाचं लोकसभेतलं सर्वोच्च पद खासदार पद असतं. त्या खासदार पदावर या ठिकाणी माणूस म्हणून नाही एससी साठी जो राखीव पद असतं त्या पदावर या ठिकाणी गदा आणला गेला. एससीचे माणसं सत्तेत गेली नाही पाहिजे. त्याला आता विरोध करायचा नाही तर पर्याय मार्ग काढायचा. पर्याय मार्ग त्यांनी काढून ठेवला. प्रस्थापित लोकांनी दोन्हीही सगळ्या पक्षाच्या लोकांनी मार्ग काढून ठेवला. काय केलं की आता एससीच्या जातीवर माला जंगम, बेडा जंगम, लिंगडेर सारखे माणसं आणून तुमच्या उरावर बसवलेली आहेत. कारण गेल्या 5 वर्षामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये बेडा जंगम नावाचा महाराजा उभा केला आणि त्याला निवडून दिलं. अमरावतीमध्ये सुद्धा असं सिकलकरी नावाचा माणूस उभा केला. ओरिजिनल सिकलकरी असला तरी चालेल, ओरिजिनल बेडाजंगम असला तरी चालेल, ओरिजिनल मालाजंगम असला तरी चालेल. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानातून त्या जातीला अधिकार दिला एसटी मध्ये, पण ती एसटी मध्ये मोडतच नाही. ज्यांचे बोगस सर्टिफिकेट आहेत अशा लोकांना तुमच्या उरावर बसलं. म्हणजे खासदार होऊ द्यायचा नाही, पर्यायानं आमदार बी होऊ द्यायचा नाही, पर्यायानं जिल्हा परिषदेचा सदस्य होऊ द्यायचा नाही, पंचायत समितीचा होऊ द्यायचा नाही, नगरसेवक होऊ द्यायचा नाही. आणि त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ, सांबार चालेल, ढोर चालेल, पण मार तर होऊच द्यायचा नाही. ही खुणगाट या देशामध्ये घातलेली आहे, बांधलेली आहे. याच्यासाठी तुम्हाला जागरूक पाहिजे. तुमचं आरक्षण काढून घेतलं, तुमचं संरक्षण काढून घेतलं, संविधानाला दिलं संरक्षण तुम्हाला मिळत नाही. तुमच्यावर रोज अत्याचार होता. रोज पेपर काढून बघा, रोज अत्याचाराचे प्रकार वाढलेले, प्रमाण वाढलेले. याला जर रोखायचं असेल तर याच्यावर एकच औषध आहे की तुम्हाला संघटित राहावं लागेल. गावात संघटित राहिलो तर तुम्हाला विरोधक भेटतील, तालुक्यात संघटित राहिलो तर विरोधक तुम्हाला भेटतील आणि जिल्ह्यात लोक भेटतील. म्हणून माझ्यासारखा माणूस मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. रमेशभाई खंडागळे आहेत, ॲडव्होकेट शिवाजी आत्माने आहेत, ॲडव्होकेट जाधव आहेत. असे 10-12 लोकांची महाराष्ट्राला लोकात आम्ही सगळे एकत्र बसलो आणि आम्हाला कळून चुकलं की आता आम्ही मंथन करायला सुरुवात केलो. आता निवडणुकीतून हद्दपार केलं, शिक्षणातून हद्दपार केलं, नोकऱ्यातून हद्दपार केलं आणि अशातून जगत आहोत. तर रोज मारत आहेत, रोज आम्ही अत्याचार करत आहेत. याला पर्याय काय? त्याला एकमेव पर्याय समाज शहाणा करणे, समाज एकजूट करणे. याच्यासाठी आम्ही ठरवलं. आणि माझा पहिला सवाल सगळ्यांना होता की रमेशभाई तुमचं वय झालंय, तुमचंही 72 वर्ष वय झालंय, आता जमीन पवार आहेत त्या आता बाहेर फिरू शकत नाही. तर मी म्हणलं रमेशभाई तुम्ही आता तुमचं मरण अटळ आहे, माझंही मरण अटळ आहे. आता मी तर अनेक रोगानं ग्रस्त आहे, जठरावर जखमा आहे, शुगर आहे. पण मला माहिती आहे रमेशभाईला, मला रमेशभाई तुम्ही मरणार आहे आणि मीही मरणार आहे. तुम्ही औरंगाबाद म्हणून मरणार आहोत. तुमचे 10-5 सोयरे जमा होतील, 14 खानदान घेतील, गाडीत घालतील, जाळून टाकतील. मलाही तसंच करतील. माझी 4-10 सोयरे जमा होतील, मलाही चौकाच्या खांद्यावर नेतील, जाळून टाकतील. 4 दिवस मला त्याला जास्त ओळखीतील, मुलगी चांगला होता म्हणतील, विसरून टाकतील. प्रश्न सुटतील का? म्हणून रमेशभाईला म्हणलं तुमचं मरण अटळ आहे, माझं मरण अटळ आहे. कुत्र्यावानी मरण्यापेक्षा समाजाला जागृत करून मरूया, समाजाला एकजूट करून मरूया. हा विचार मांडल्यानंतर ही सगळी मंडळी एकत्र झाली आणि लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर आम्ही धंदावाद सुरू केला, समाजाला जागृत करण्याचं सुरू केलं. समाज पुढे येतोय, समाजाला कळतं आहे, समाज जागृत होत आहे. तुम्ही जसं आलात, तुम्हाला कुठलं आमिष दिलेलं नाही, तुम्हाला काही स्वार्थ साधायचा नाही. आता ही सगळी मंडळी येत आहे, यांना काय जाणार सगळ्यात. आता युवा पिढीना माझं सांगणं आहे की आता युवा पिढीला पुढे यायचं आहे. तुमच्या भल्यासाठी तुम्हाला पुढे यायचं आहे, तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्हाला यायचं आहे, तुमच्यासाठी तुम्हालाच पुढे यायचं आहे. बाबासाहेब म्हणले आता दीप भव स्वयंप्रकाशित व्हा. मी पुन्हा म्हणजे बाबासाहेब पुन्हा येणार नाही, बाबासाहेब पुन्हा होणे नाही, बाबासाहेब सारखा माणूस पूर्ण होणार नाही. म्हणून बाबासाहेबांचा विचार तुम्हाला घ्यावा लागेल, बाबासाहेबांना डोक्यात बसावं लागेल, बाबासाहेबांचं शब्द तुम्हाला पाळावा लागेल आणि बाबासाहेबांनी सांगितलेला मरणोत्तर संदेश तुम्हाला
पुढे घ्यावं लागेल की सत्तेत जाऊ देत नसेल तर तुम्हाला संघर्ष करण्यासाठी एकजुटीनं रस्त्यावर यावं लागेल. तुम्ही जर हे करत नसाल तर बाबासाहेबांचे अनुयायी ठरणार नाहीत. तुम्ही जर हे करणार नसाल तर प्रत्येकाला गोताळा हत्याकांडात मारल्याशिवाय, प्रत्येकाला मारल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही मरणार आहात. आता तुम्ही ठरवायचे बाबासाहेबांचा विचार समाजापर्यंत पोहोचवायचे, एकजूट करायचे का कुत्र्यावानी मारायचे ते तुम्ही ठरवायचे. मी तर ठरवलंय, बाबासाहेबांना प्रमाण मानून ठरलंय, मी कुत्र्यावानी मरणार नाही. आजही मरणार आहे, उद्या मरणार आहे, पण प्रत्येक दिवशी मी समाजाला जागृत करणार आहे, समाजाला झोपल्या समाजाला जाग करण्याचं काम करणार आहे. आता प्रत्येक दिवस मी आता भजनातून चालू आहे, गायनातून चालू आहे, रात्रीचा दिवस एक करतोय. लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्या बैठका होत आहेत, समाजाला प्रतिसाद देतोय. आज धोक्याची घटना तुम्हाला सांगतो, गावागावामध्ये ओबीसीचं आरक्षण आणि मराठ्याचं आरक्षण चालू झालंय. मराठ्याचं आरक्षण मागत आहेत, त्यांना तो अधिकार दिलाय, त्याने मागू द्या, आपल्या काय देणेघेणं नाही. बाबासाहेबांनीच संविधानात अधिकार दिलाय, ते संविधानिक दृष्टीनं मागत आहे आणि एकीकडं ओबीसी वाले आंदोलन करत आहे, त्यांना ओबीसीतून मिळवून द्यायचं नाही. ह्या दोघांचा संघर्ष चालू आहे. कोणतरी यांना सांगत आहे आता जरांगे पाटलासारखा माणूस समाजाला एक करू शकतो. काय पक्षाचं लेवल आहे तिथं? काही लेवल नाही. माझा समाज, माझं संघटन, जरांगे पाटील साहेबांसारखा माणूस जर समाजाला एकत्र करत असेल, मी तर नाम मात्र आहे. तुम्हाला प्रत्येकाला पुढे लागेल. कायद्याचं प्रशिक्षण देण्याची तयारी मी ठेवली आहे. ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळ्यांनी फौज तयार केली की त्यांना कायद्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. ते फिर्याद देण्यापासून प्रशिक्षण दिलं जाणार आहे. फक्त तयारी तुमची ठेवा. याच्यानंतर किमान कौशल्याच्या गोष्टी आहेत. सरकार तुमच्यासाठी जे जे बजेट तयार करतंय महात्मा फुलेसाठी, तुम्हाला एवढंच सांगतो. आता NSFDC हे ते काय बक्कळ आहे, औद्योगिक क्षेत्रातले अनेक प्रकरण आहे, ते आपल्यापर्यंत येत नाही, पोचत नाही, कळत नाही. आपण तुम्हाला म्हणल्यासारखं शिलाई मशीन, स्टेडियम मीडिया ह्याच्यातच गुंग असतो आपण. आता हे सगळ्याचं ज्ञान देण्यासाठी ॲडव्होकेट विजय जाधव साहेब आहेत, ते सुद्धा तयार झाले. ते तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे. आयडिया देण्यासारखं आता आपलं चालणार नाही. भारतीय दलित प्रांत फक्त ताकदीवर चालत होती. याच्या पुढं आता पुरोगामी आणि प्रशिक्षित आता सगळ्या सुविधानं सुशिक्षित असलेल्या पद्धतीनं तुम्हाला प्रशिक्षण देऊन चालणार आहे. म्हणून आता तुम्हाला प्रशिक्षण देत असताना तुमची तयारी सुद्धा तुम्हाला ठेवावी लागेल. नाहीतर मग तुम्ही वेळ देणं मग गरजेचं आहे. तुम्ही जर वेळ नाही दिला तर तुम्ही संपून जा. कारण तुमच्या स्वतःसाठी द्यायचं आहे, तुमच्या समाजासाठी द्यायचं आहे, सगळ्या समाजासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे. कोपाटेसारखे आहेत, नितीन सारखे आहेत, ही सगळी मंडळी आहेत. ही सगळी मंडळी वेळोवेळी तुम्हाला निरोप देतील. आणि एक मात्र लक्षात ठेवा की एका गावात अन्याय झाला तर मी तुम्हाला सोडणार नाही, माझं कुणी ऐकणार नाही. मी सांगितल्याप्रमाणे सुभाष, धानुऱ्यामध्ये अन्याय झाला तर इकडल्या धानूरच्या माणसाला त्या व्हॉट्सअपमधून कळलं पाहिजे किंवा फोन नंबरवर सांगितलं पाहिजे. आणि सुभाषसाठी शिंदेचे माणसं आले तर ताकदीनं सगळं काही होईल, ताकद दिसेल आणि सगळं सरकार, शासन, प्रशासन तुमच्यावर अन्याय करणारा सुद्धा धीर त्याला जरूर बसेल. तुम्ही हे करावं लागणार आहे. आणि सगळ्यांनी एकासाठी, दुसऱ्यासाठी, तिसऱ्यानी, सगळ्यांनी माझा समाज एका वाक्यात घ्या. माझा समाज आणि माझं संघटन म्हणून सगळ्यांनी एकत्र या, गांभीर्याने घ्या. आणि गांभीर्याने घेत नसाल तर कुत्र्यावानी मारा, हा संदेश या ठिकाणी देतो. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की कुणाचा गैरसमज असेल तर आपण काढून टाका की मला कुठली निवडणूक लढायची नाही. वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव मंजूर करायचा त्यावरती. आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, आता हे तुम्हाला अन्याय अत्याचार सांगत असताना सुद्धा दुसरी गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगतो आहे की काल परवाच केंद्र सरकारने एक निर्णय घेतला, वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक. आता ही निवडणूक कशी होईल? प्रस्थापित लोकच जातील ना. ते आपलं काय, आपल्या पार्ट्या अशा आहेत. आता त्या पार्ट्या त्यांचा प्रचार कसा होईल? TV चॅनलच्या माध्यमातून प्रचार होईल. प्रचार यंत्रणा तिथून येणार नाही. मग TV चॅनल त्यांचेच आहेत. आपलं काय, ते आपले आपले समाजाचे दोन-चार चॅनल, हे तालुक्यापुरते, जिल्ह्यापुरते, बाकी दिल्लीत जायचं आहे, दिल्लीतून चॅनलवाले प्रचार करतील. आपल्या पक्ष एवढे मोठे नाही,
आपल्या संघटना मोठ्या नाही, मात्र सत्ताधारी विरोधी पक्ष असे तयार होतील आणि तिथं ते राष्ट्राध्यक्ष होईल तिथं, आणि तिथूनच मग मंत्री, मुंबईला मुख्यमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, तिथून पार्सल होईल. आपलं काय चालणार आहे? म्हणून लोकशाहीच्या माध्यमावर गदा आणण्याचा पहिला प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. केंद्र सरकारनं आपल्या मंत्रिमंडळामध्ये वन नेशन आणि वन इलेक्शनचा ठराव मंजूर करून घेतलेला आहे. म्हणून याला विरोध करणं आपलं गरजेचं आहे, कारण भविष्यात तुमचं पुढेच खासदार होणार, तुम्हाला चमचेगिरीच करावी लागणार, लाचारीच करावं लागणार, बडवेगिरीच करणार. जो लाचार, जो बडवा, जो चमचा तोच मंत्री होईल. पाय पडणारा, बोटं चाटणारा, पण स्वाभिमानी आताही होत नाही, तेव्हा तर होणारच नाही, प्रश्न नाही. पण याचंही गांभीर्याने आपण लक्ष घेतलं पाहिजे. आणि भविष्य मला सांगता एक गोष्ट विसरून गेलो, मला बोलायला तुम्हाला हरकत नाही, कारण आता नाव न घेण्यापेक्षा आपले नेते कधी याला पाठिंबा देऊ लागले, कधी त्यांना पाठिंबा देऊ लागले, कधी मराठ्याला पाठिंबा दिले, मराठा आरक्षण आपला पाठिंबा जरूर द्यावा, पण एकालाच पाठिंबा द्यावा. 2 दिवस याला पाठिंबा द्यायचा, 2 दिवस त्याला पाठिंबा द्यायचा. याच्यानं काय होईल? तुमचं काही होणार नाही. पण ग्रामीण भागामध्ये जो आपला गरीब समाज आहे, समजा गेल्या वर्षी आपण मराठ्याला पाठिंबा दिलो, मराठी आपल्यासोबत होते. आज गावामध्ये आपण ओबीसीला पाठिंबा दिला तर मराठ्याच्या ओबीसीच्या मध्ये आपण चिरडलं जाणार आहोत. म्हणून आपल्याला मराठ्याचं आरक्षण, त्यांचा न्याय मागण्याचा अधिकार आहे, त्यांना करू द्या, आणि ओबीसीचं आरक्षण त्यांना टिकवायचे त्यांना करू द्या. माझी आपल्याला विनंती राहणार आहे, आपण मराठ्याच्या आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण पडायचं नाही. आपला समाज गरीब आहे, आपला समाज मुठभर आहे. म्हणून आपण इतरांच्या भांडणामध्ये न पडता आपण एकजुटीने राहावं, हाही तुम्हाला महत्वाचा संदेश देतो. कारण आता काल बघितलं आपण काल एका ओबीसीचा आरक्षणाचा या ठिकाणी मेळावा झाला. तसं तर अहमदपूर तालुका हा पुरोगामी विचाराचा तालुका आहे. इथे या ठिकाणी आता आम्हाला वाटलं होतं की चांगले विचार मांडले जातील, काय तर चालले जातील, पण इथं काय झालं की खालच्या बाबासाहेबांचं नाव सगळे घेऊ लागले. प्रत्येक वक्ता बाबासाहेबांचं नाव घेऊ लागला आणि दुसऱ्याला शिवाय देऊ लागला. बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, शिवाय द्यायचं, असे आता एकंदरीत सगळीकडे चालू आहे. अहमदपूरमध्ये जे चाललं, इथला अहमदपूर तालुका शांत आहे, शांत राहणार आहे. आपणही कुणाच्या भयकावर जायचं नाही आणि कुणाच्या इशारा आपण काम करायचं नाही. आपण आपल्या समाजाचं काम करावं, ते त्यांचं काम करत आहेत. पण आपल्या ताटातलं आरक्षण हिसकावून घेऊन ना, शैक्षणिक आरक्षण हिसकावून घेतलं, नोकऱ्याचं आरक्षण हिसकावून घेतलं, विकासाचं आरक्षण म्हणजे कर्तव्य काही आपल्याला मिळायचं ते हिसकावून, आपल्या ताटातलं हिसकावून गेले तर, आणि आपण त्यांच्याकडे बघा, त्यांची कशी घालायची घालणार, आपल्याला काय द्यायचं. आपण आपल्या ताटातलं वाचवायचा प्रयत्न करू. आपल्या ताटातलं हिसकावून घेणार केच हिसकली, आपलं कोण आहे? आपल्या ताटातलं वाचवायसाठी आपल्याला पुढे यावं लागणार आहे. आपलं संरक्षण आपण करूया, आपलं आरक्षण आपण हिसकावून घेऊया आणि आपलं संरक्षण आपणच करूया. शासनाचं प्रशासन असतंय, सरकार ज्याचं त्याचं प्रशासन, सरकार ज्याचं त्याची पोलीस. म्हणून आपलं पोलीस नाही, आमदार नाही, कार्यकर्ता नाही, आपला शालाबी नाही आणि काही नाही. त्याच्यामुळं आपलं आरक्षण आपल्याला टिकवायचे, आपलं संरक्षण आपल्यालाच करायचे. म्हणून आपण एकजूट राहावं अशी विनंती करणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, समाज असल्यामुळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि सांगितल्याशिवाय राहणार नाही. कारण मी आयुष्यामध्ये कुठला नंबर 2चा धंदा केला नाही. समाजातल्या कुण्याही माणसाला सांगावं आणि पायातलं काढून माझ्या तोंडावर आणावं, मी कुठलाही नंबर 2चा धंदा केला नाही. मी कधी दारू विकली नाही, मी कधी क्लब चालवला नाही, मी कधी वेश्याबायाचा धंदा केला नाही. आणि जर असे धंदे करणारे माणसं जर समाजाचे नेते बनत असतील तर तुम्हालाही जागरूक राहावं लागणार आहे. कारण तुम्ही समाजाचे मालक आहात, तुम्ही समाजाचे बालक आहात, तुम्ही चालक आहात. मी चुकलो तरी मला नीट करायची पावर तुमच्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही ढोंगी नाटकी माणसापासून सावध राहायचं आहे. कारण काही लोक, भालेराव साहेब तुम्ही रिटायर झाला, गायकवाड साहेब तुम्ही जरा समाजात थांबून निवडणुकीला बरं वाटते मला. गायकवाड साहेब गायकवाड साहेब जरा समाजात फिरते, धार्मिक काम करते. काही लोक तर ढोंगीत आहेत बघा.
हो मग दिसत असेल उगं लग्नात जायचं लग्न लावायचं उगं लग्नात जायचं त्याला काही मी ती गाता बी ना उगं हलू हलू गाता म्हणते हा लग्नात जायचं गाता म्हणायचं आचार्य सर काय आहेत म्हणा म्हणते आता आचार्य सरला वाईट वाटत हा कारण सांगायचं तात्पर्य असं आहे की सामाजिक आपल्याला बघायचे धार्मिक आपल्याला बघायचे नाहीतर बघा समाजाचं काम करलं आचार्य सर कोपऱ्यामध्ये बघितलं आम्ही हा एक सांस्कृतिक सभागृह बांधायचं होतं समाजाचे पैसे आहेत समाजाचे पैसे आले समाजाचं सांस्कृतिक समाज त्याला विरोध करण्यासाठी ते देवी ठेवली गेली आणि त्याला विरोध केला समाजाच्या माणसाने तर बलात्काराचा गुन्हा दाखल बलात्काराचा गुन्हा शोकात ठीक आहे बाबा इथं दाबाडे बाबा काय संबंध दुसऱ्याचा त्याच्यावरती 307 दाखल केलं 307 हा भांडण कुणाचं काय गावातले वळून आपलाच माणूस कारण आपला काटा हे आपलाच माणूस काढू शकतो दुसरं कुणी काढू शकत नाही हे तुम्हाला उदाहरण आहे म्हणून चुकीचे संदेश आपण घेऊ नका चुकीच्या माणसाचं ऐकू नका समाजाचं हित समाजाचं संरक्षण तुमच्या हातात आहे तुम्हालाच करावं लागणार आहे कुठला देव येणार नाही बाबासाहेब येणार नाही पुन्हा बाबासाहेब होणे नाही काही नाही आता मी बी आज उद्या मरणारच आहोत माझ्यासारख्या तुम्हाला कोणी सांगा येणार नाही म्हणून जिथं जिथं अडचण आली तिथं तिथं मी तुम्हाला फोनद्वारे सांगत राहीन पण तुम्ही म्हणता मला इथं मारलंय या आता होणे नाही दाबाडे तुमच्या गावात तंग करणाऱ्याला ताणून मारलं की नाही मी मारलं की नाही तालुक्याला गुंडगिरी करणाऱ्या माणसाला गावात दहशत निर्माण होती इथून अहमदपूरचे पोरं जाऊन आम्ही त्याला मारून घेऊन काढली ही ताकद होती इथल्या प्रस्थापित बऱ्याच्या नाकाचा मानला साहेब गायकवाड साहेब मी काय दिसा एवढाचा पण माझ्या सोबतची कंपनी कार्यकर्ते होते एकजूट होते कार्यकर्ते एकजूट आणि एकजुटीची ताकद होते म्हणून माझ्या ताकद होते मी काय करू शकतो आता गायकवाड साहेब ढकलून घेतो उतरी पडणारा माणूस पण माझ्यात बळ कधी येते कधी बळ येते एकजुटीच्या ताकदीवर बळ येते तुम्ही एकजूट राहिला तर मी इथल्या मुख्यमंत्र्याला सुद्धा अडवायची ताकद माझ्यात आहे तुम्ही आमदार खासदाराचं काय तरी घेता अहो डॉक्टर किंगावकरला मारला तर त्या काळच्या आमदाराच्या अंगावर फूट घेऊन गेलो आम्ही आहे का नाही जावळायचं अंगावर फूट घेऊन गेलो आम्ही तुलाही मारतो आणि शिवाज चौकात माफी मागतोय कसं वाटतं बघू म्हणून डॉक्टर किंगावकरला मारल्यावर पण त्याच काळामध्ये माझे समाजाचे पुढारी होते ते साक्षीदार झाले 25,000 फुटले का प्रमोद लोखंडेला मारलं सुभाषराव साक्षी प्रमोद लोखंडेला मारलं मी औरंगाबादून आलो म्हणलं गुन्हा दाखल अरे गुन्हा किना बाजूला राहू द्या म्हणलं कोण मारलं सांगा त्यांनी नाव सांगितलं मला नीट गाडी आणलं होतं दयानंद वाघमारे नाही तर काही होते गांडू पुढारी आपले सराच्या नावाने नीट करू म्हणलं काही पळून गेले तर 2च माझ्या संघ होते सावर चौकात पंत घालून लागला मी सावरच्या चौकात ही समाजाची ताकद आहे आणि आजही माझ्या ताकद आहे आजही मरणार आहे उद्या मरणार आहे समाज तुम्ही एकसाथ झाला तर भऱ्याला घाम पडल्याशिवाय राहणार नाही कुणी असू द्या कुणी तिस्मार खान असू द्या पण सामाजिक प्रश्नासाठी आजपर्यंत समाजाच्या प्रश्नावरच मी लढा दिला अजून तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर बौद्धनगर झोपडपट्टी या ठिकाणी त्या काळचे प्रस्तावित भगवान नागरवजी यांनी झोपडपट्टी उठून त्या ठिकाणी टेलिफोन ऑफिस आणण्याचा प्रस्ताव मांडला मी ते टेलिफोन ऑफिस होऊ दिलं नाही अनेक प्रकारचं आंदोलन केलं मला 15 दिवस जेलमध्ये घातलं गेलं पण ती झोपडपट्टी टिकली तिथं आणि कालांतराने मग बोबरान खनाडे आणि ते सगळं काय आम्ही तिथे कन्स्ट्रक्शन केलं पण तिथं ती झोपडपट्टी टिकवायला फक्त माझा हातभाराला 15 दिवस जेल भोगायला गेली माझी तयारी आहे सगळ्या गोष्टी तयारी आहे माझी एवढ्यावर बी ऐकलं नाही मी मागचा एक आमदार मला चेक टाकला पुढे किती सही कर मला माझ्या स्टेजवर भाषण करणं अभे झालं माझ्या समाज माझ्या पाठीशी हीच माझी ताकद आहे म्हणलो मला लहानापासून ते म्हाताऱ्यापर्यंत भाऊ बनते हीच माझी कमाई आहे त्या कोट्यावधी रुपयाला लाभ मारायची ताकद माझ्यात निळा झेंडा घेऊन बहुजन समाज पार्टीचं काम केलं विलासराव देशमुखांना गरगर फिरवलं नाही हारलो विलासराव देशमुखाने 302चा गुन्हा माझ्यावर दाखल केला
पण समाजाची ताकद एकजूट होती म्हणून मला अटक करायची ताकद झाली नाही काय साहेब ऐकलं. आणि या समाजाच्या एकजुटीच्या ताकदीवर मला एक पीआय मिळाला मुसलमानाचा, त्याने मला अटक केलेलं आहे, संधी दिली मला त्याला. आणि मग त्या संधीचं सोनं करून मी हायकोर्टातून आदेश आणला. अटक नाही झाली मला. एकच ताकद होती, समाजाची ताकद होती. SP कार्यालयात 400-500 लोक बसून होते आणि कलेक्टर पाशी 200-300 लोक बसून होते. सगळं सरकार तिकडे बघत होतं, सगळे प्रशासन बघत होतं. पण समाजाच्या एकजुटी पुढे पोलीस प्रशासनाला नमावं लागलं, कलेक्टरला झुकावं लागलं. ही ताकद आहे समाजाची. म्हणून काही होऊ द्या, पण एकजूट राहा. आपला माणूस जरी चुकला असेल तर त्याला घरात तुम्ही त्याची चूक दुरुस्त करा, पण चव्हाट्यावर त्याची चूक मांडू नका. चव्हाट्यावर त्याची चूक मांडली तर सगळे तुमची चुका काढतील आणि प्रत्येकाला एकाला गाठून तुम्हाला सगळं काही तुमचा कार्यक्रम करेक्ट करतील. म्हणून तुमचा कार्यक्रम करेक्ट होऊ देऊ नका. तुम्ही एकजूट राहा आणि प्रशिक्षित व्हा. एकजूट राहून प्रशिक्षित करायची जबाबदारी माझी नाही. मी तुमची काही स्मशानभूमी मिळवून देणार नाही किंवा तुमचं शेड मंजूर करून देणार नाही. जर मंजूर झालं तर ते कुठं अडथळा होत असेल तर आपण सगळ्यांनी मिळून त्या अडथळा दूर करूया. सगळ्यांनी मिळून, एकटा म्हणून नाही. प्रत्येक गावात कुठल्याही सगळ्या गोष्टी एकजुटी करूया. एकजुटीनं आपण संदेश आपल्या डोक्यात घ्या, एकजुटीनं राहसाल अशी अपेक्षा करतो. आणि मी या ठिकाणी माझं आमचं भाषण या ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय भारत.